जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2025 आपण बघणार आहोत. कमी टाइम जास्त प्रश्न एकच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे. प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. यांच्या अगोदर कोण होते? तर एकनाथ शिंदे होते. आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहे. अजित पवार देखील उपमुख्यमंत्री आहे. चला पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे. प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? बघा, अगोदर होते रमेश बैस, परंतु आता आहे आचार्य देवव्रत. हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल आहेत. प्रश्न क्रमांक 3 आपल्यासमोर आहे, महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे, मुख्य न्यायाधीशांचं श्री चंद्रशेखरजी हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त कोण आहेत? आपल्या महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहे बघा दिनेश टी वाघमारे. दिनेश टी वाघमारे हे त्यांचं नाव आहे. ते आपल्या महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? बघा, सध्या आपल्या महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर राजेश अग्रवाल हे त्यांचं नाव आहे. चला पुढे 6 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे मिलिंद साठे. हे आपल्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत बघा. 7 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहेत? असं त्यांचं नाव VM कानडे हे आपल्या महाराष्ट्राचे लोकायुक्त आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, आपले महिला हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महिला हक्क आयोगाचे अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर. हे त्यांचं नाव आहेत, रुपाली चाकणकर. 10 नंबरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा अध्यक्षाचे अध्यक्ष आहे बघा रजनीश सेठ. 11 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतामधील पहिले दिव्यांग मंत्रालय कोणत्या राज्यात स्थापन झाले आहे? तर बघा, महाराष्ट्रामध्येच आपल्या भारतामधील पहिले दिव्यांग मंत्रालय सुरू करण्यात आलेले आहे. उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या आहे. उत्तर प्रदेश राज्याची राजधानी लखनौ. कर्नाटक राज्याची राजधानी काय? जर असा प्रश्न तुम्हाला आला तर बघा, कर्नाटक राज्याची राजधानी आहे बेंगलोर. गुजरात राज्याची राजधानी काय? तर गुजरात राज्याची राजधानी काय आहे असं जर तुम्हाला प्रश्न आला तर गांधीनगर गुजरात राज्याची राजधानी आहे. बघा, सर्वाधिक समुद्र किनारा गुजरात राज्याला लागलेला आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 12, भारतामधील पहिले दिव्यांग न्यायालय कोठे स्थापन झाले आहे? भारतामधील पहिले दिव्यांग न्यायालय आहे, यावरती प्रश्न येऊ शकतो हमखास. तर बघा, पुणे या ठिकाणी भारतातील पहिले दिव्यांग न्यायालय स्थापन करण्यात आलेले आहे. चला पुढे 13 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारतामधील पहिले दिव्यांग पार्क कोणत्या शहरात आहेत? तर नागपूर या ठिकाणी आहे. 14 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, दिव्यांग कल्याण विभाग व दिव्यांगाच्या दारी अभियान सुरू करणारे पहिले राज्य कोणते? जर असा प्रश्न आला तर आपला महाराष्ट्र. राजस्थान राज्याची राजधानी आहे जयपूर. त्याला आपण पिंक सिटी म्हणून ओळखतो. राजस्थान हा राज्य बघा क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य आहे. 15 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे, भारताचे पहिले दिव्यांग विद्यार्थी कोण होते? तर त्यांचं नाव आहे चित्रकूट. ते उत्तर प्रदेश या राज्याचे होते.
16 नंबरचा प्रश्न आहे खूप महत्त्वाचा. भारताचे पहिले दिव्यांग संशोधन केंद्र कोठे आहे? तर बेंगलोर या ठिकाणी. आता बेंगलोर कर्नाटक राज्याची राजधानी आहे. चेन्नई आहे तामिळनाडू या राज्याची राजधानी. पुणे हे जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि दिल्ली हे आपल्या भारताची राजधानी. पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. राज्याचे नवीन पोलीस महासंचालक, त्यालाच आपण DGP म्हणतो, तर ते कोण आहेत बघा सध्या? तर बघा आपल्या महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक आहे सदानंद दाते. 19 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव कोण आहेत? तर बघा सध्या आपल्या महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव आहे राजेश अग्रवालजी, असं त्यांचं नाव आहे, राजेश अग्रवाल. 20 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. भारताचे 53वे सरन्यायाधीश कोण आहेत? भारताचे 53 क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर आपल्याला सांगायचं आहे त्यांचं नाव आहे सूर्यकांत शर्मा. 21 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे रंजना देसाई. 22 नंबरचा प्रश्न बघा, हा प्रश्न आलेला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला मिळाला? तर त्यांचं नाव आहे राम सुतारजी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 मिळालेला आहे. नाव काय? राम सुतार. बघा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 प्रश्न आपले झालेले आहेत खूप कमी टाईममध्ये. प्रश्न आहे बघा, WPL 2026 लिलावात सर्वात महाग खेळाडू कोण ठरली आहे? तर त्यांचं नाव आहे दीप्ती शर्मा. ते चालू घडामोडीचे प्रश्न होते. आता थोडक्यामध्ये आपण संशोधन केंद्र बघून घेऊ. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर पाडेगाव, सातारा या जिल्ह्यामध्ये. पालघर हा जिल्हा 2014 मध्ये निर्माण झालेला सर्वात शेवटचा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला. पुढे आहे बघा 10 नंबरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. गवत संशोधन केंद्र कोठे आहे? तर पालघर या जिल्ह्यामध्ये. 11 नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे. नारळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर भाट्ये, रत्नागिरी या ठिकाणी. पुढील प्रश्न क्रमांक 12. सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो. तर बघा सुपारी संशोधन केंद्र आहे श्रीवर्धन, रायगड या ठिकाणी. 13 नंबरचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. काजू संशोधन केंद्र कोठे आहे? तर बघा काजू संशोधन केंद्र आहे वेंगुर्ला, सिंधुदुर्ग या ठिकाणी. 14 नंबरचा प्रश्न, केळी संशोधन केंद्र कोठे आहे? तर पाळे, जळगाव या ठिकाणी. पुढील प्रश्न खूप सोपा आहे बघा. हळद संशोधन केंद्र कोठे आहे? असा प्रश्न आपल्या एक्झाममध्ये येतो. तर दिग्रज, सांगली या जिल्ह्यामध्ये. हळद सर्वाधिक प्रसिद्ध आहे बघा. सर्वाधिक हळद उत्पादनामध्ये अव्वल ठरलेला आहे सांगली हा जिल्हा, असे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता. पुन्हा चालू घडामोडीचे प्रश्न. 2010 राष्ट्रकुल स्पर्धा कोठे झाल्या होत्या बघा? तर नवी दिल्ली या ठिकाणी. हा प्रश्न आलेला आहे बघा, पुढे देखील येऊ शकतो. या प्रश्नाचं उत्तर काय? तर नवी दिल्ली. 13 नंबरचा प्रश्न, 2010 मध्ये भारताचे पदार्थ तालिकेमध्ये स्थान कोणते आहे? तर दुसरे स्थान आहे. पुढील प्रश्न क्रमांक 14. ICC T20 विश्वचषक 2026 चे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण ठरले आहेत बघा? काय आहे त्यांचं नाव? तर रोहित शर्मा. पुढील प्रश्न,
T20 विश्वचषक 2026 कोठे होणार आहे? तर बघा, भारत व श्रीलंका. सर्वात शेवटचा 16 नंबरचा प्रश्न, भारताचा पहिला सामना कोणत्या देशाविरुद्ध असेल? तर अमेरिका या देशाविरुद्ध असेल. बघा, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.